अध्यात्मामध्ये कार्तिक महिन्याला दामोदर मास म्हणून देखील ओळखलं जातं। दरम्यान आध्यात्मिक उन्नतीसाठी या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यानं या महिन्यात भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। शिरोळ तालुक्यातील कोथळी इथल्या सह्याद्री सुरभी कुंजच्या वतीनं गोपूजन आणि गोवर्धन पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला। दरम्यान श्यामानंद दास यांनी प्रवचनातून गोपूजेचं महत्त्व विशद केलं। भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गोमातेला प्रसन्न करण्यासाठी साधू संतांना देखील पराकाष्ठा करावी लागल्याची ग्रंथामध्ये उदाहरणं आहेत। दरम्यान शिरोळ तालुक्यातील कोथळी इथल्या सह्याद्री सुरभी कुंजमध्ये गोपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अनेकांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक असणाऱ्या गोमातेचं रक्षण आणि पालन व्हावं यासाठी कोथळी इथले श्यामानंद दास प्रयत्नशील आहेत। दरम्यान श्यामानंद दास यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं पूजन करून गोमातेला घास भरवत फुलं अर्पण केली। टाळ मृदुंगाच्या निनादात संकीर्तन करून गायीची पूजा करण्यात आली। दरम्यान श्यामानंद दास यांनी गोवर्धन पर्वत आणि गोमातेचं प्रेम या विषयावर मार्गदर्शन केलं। दरम्यान उपस्थित भक्तांनी प्रतिकात्मक गोवर्धन पर्वताची पूजा करून परिक्रमा केली। दामोदर अष्टकम आणि दीपदान करून कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी हरिप्रिया देवी दासी, श्री गोविंद दास, कृष्ण चैतन्य दास, जनक महाराज दास, स्मर राघव दास, वज्रवैभव दास, रुक्मिणी कांता देवी दासी उपस्थित होते।